जायचं बाहेर चुली कसं चाललंय इथं बघा तुम्ही सांगितलं नाही इथं पत्र लावून घ्या जायचं आणि पत्र लावून घेतल्यानंतर आता बऱ्यापैकी तरी वारं यायचं थांबलंय बरं का छान. आणि मेन गोष्ट त्याची किमती पण वाटल्या का आमचं तर लायकीच नाही राहिली काय गॅसवर स्वयंपाक करायची मोठी मोठी स्वप्न पाहिजे बघायची लायकीची भाजी फॅमिली आवडते का नाही सांगा बरं का. मम्मी काय होतं. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे शनिवार आणि बघा सकाळ सकाळी ना पाऊस यायला लागला होता. तर ना असंच होतं आम्ही 2-3 दिवस शाळेत गेलो नाही पाऊस येतोय आणि मग रस्त्यालाच असा चिखल चिखल झाला का गाडी घसरते त्यामुळे जायला येत नाही. तरी पण आज मॅडमला स्कूलमध्ये सोडणार आहे नेऊन मी. कॉक बंद करून आली आबाळ बघा. चला आता अंथरून वगैरे उचलते. आम्ही दोघीच राहिलेलो झोपलो होतो. सोनूच पप्पा तर उठून कधीच गेलं तर कामावरती. खायचं काय. माझा व्हिडिओ एडिट करायचा राहिला त्यामुळे मी रात्रीची दिवसभर एडिटिंग करते. म्हणजे अर्धा एडिट करून ठेवते आणि लाईट पण नसते ना दिवसभर त्यामुळे मग चार्जिंग नसतं फोनमध्ये. तर मग संध्याकाळी मला राहिलेलं एडिट करावं लागतं त्यामुळे लय उशीर जागरण होतं आहे म्हणजे माझं एक प्रकारचं. तर माझं सकाळ सकाळी डोळा उघडत नाही. आता मी उठले तर आज शनिवार आहे लवकर जायचं शाळेत. तर आज काय बनवू असं डोकं चाललं ना. डब्बा तर नसतो द्यायचा तिला. मॅडम सांगितलं डब्बा द्यायचा नाही म्हणून कारण नाश्ता वगैरे देतात त्यांना. तर आता यांनी अंडे आणले त्यामुळे म्हणलं याच्यासाठी आमलेट बनवावं आणि पाणी लावते तोपर्यंत ती खाईल. दातबीत तिनं घासलं तर ती तिच्या बापासोबत उठती दातबीत घासती फक्त आंघोळ नाही करत कारण थंडी वाजत असते ना. ती बाहेर आंघोळ करतात त्यामुळे. तर चला आता पटपट आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. पारुशे मला तर कधी कधी वाटतं मी पारुशे चांगली दिसते. आंघोळ केल्यानंतर ना असं पण मी आंघोळ केल्यासारखी दिसत नाही काय माहिती. आणि आता मी आंघोळ नाही केली तरी छान दिसते. तिला वाटतंय मी आंघोळ केली कारण ना काल मी तो वाला ड्रेस घातला होता. मी काल ब्लॉग्स नाही शूट केला आणि जो केला आहे ना तो तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे. कारण आहे एक गुड न्यूज म्हणावी लागेल. मग सांगितलं याच्यात असं वाटते असं एक गुड न्यूज आहे एवढंच तुम्हाला सांगते. तर तो रात्री बदललेला कारण तुम्हाला टाईट व्हायला लागलेला. मग मी असं आपलं हलकं फुलकं घालून दिला. तर तिला वाटतं की मग मम्मीने कपडे चेंज केलेत म्हणलं ना आंघोळ केले तर नाही केलेली. हां ही जागीनं ती झोपलेली आणि ही मशीन आमची मध्येच पडली. आता काय करायचं सगळी अडचण करते पण तिकडं मी ठेवू शकत नाही कारण नंतर ते डबल आल्यानंतर वायरी वगैरे जोडायसाठी आम्हाला इथे घ्यावी लागणार. आणि ते असे ओढताना ना कार्पेट फाटते. तिथे इतकं कार्पेट फाडले ना पहिल्यावाल्या जो डेमो देणाऱ्याला आलेलं ना त्याने इतकं कार्पेट फाडून टाकलं आहे ना बसाचं काय बोलता पण येत नाही ना. त्यामुळे ना अजून काय पार्ट वगैरे घेऊन नाही आलं. बघा ते कधी येतात कधी नाही ते. तर झालं आता जास्त बोलत नाही कामाला लागते. तर बघा आम्ही आंघोळ केली शाळेतनं जाऊन घरी आलं आणि आज सोनूच्या मॅडमचा बड्डे होता. तर मॅडमला ह्यांनी गिफ्ट द्या सोडून इकडे तोंडावरती येते. मॅडमला ह्यांनी गिफ्ट द्यायचं सोडून मॅडमनेच यांना गिफ्ट दिलं आहे. पेन्सिल आणि इरेजर दिला आहे आणि बनवून पण आणलेला स्पेशल असा शिरा आहे ना. आणि चॉकलेट पण मला पण चॉकलेट दिलेली आहे. एक चॉकलेट माझं आहे ह्याच्यातलं. तुला 4 दिले मॅडमनी. 4 मधलं एक खाल्लं किती राहिली 3 राहिली ना. हा नाही माझा आहे. तू बोललीस ना नाही म्हणून मी म्हणलं. तर बघा मॅडमने चॉकलेट दिली मला पण 2 दिलेली. मी तिथे 1 खाल्लं. मॅडमला हॅपी बर्थडे म्हणलं का मग म्हणताना उद्या पण काढलाय मॅडमने. होय होय का. चला आता उद्या आहे संडे. संडेला असते शाळेला सुट्टी. बस हा ना. चला जेवण करायचं आहे ना आता. मी गेले तेव्हा जेवणच चाललं त्यांचं. जेवायचं जेवायचं का तुला. सोनूची केस अशी तांबडी व्हायला लागली ती कशामुळं काय माहिती. आणि त्या दिवशी शाळेत त्यांच्या ना कार्यक्रम पण झालं होतं. फॅन्सी ड्रेस किंवा काय काय गेम घेतलेल्या त्यामध्ये पण ना सोनूला बक्षीस म्हणजे सगळ्यांनाच दिलेलं. काय दिलेलं पेन्सिल आणि वही असं काहीतरी दिलं होतं. तर असं चला आता
कामं पडले तशी, पण कपडे काही धुवायचे नाही कारण सोनूच पप्पांनी सकाळी आंघोळ पण नाही केली आणि कपडे धुवायला नाही ते टाकले, त्यामुळे ते दुपार नेणार आहे. तर मग मी कपडे नंतर मी धुवणार आहे. हां, त्यामुळे मी कपडे आता संध्याकाळी धुवणार आहे. भांडी काही जास्त नाही, ती भांडी पण तेव्हाच असेल. तर चला भेटतो थोड्या वेळानं. तर सोनूच पप्पा आला तर बाजार घेऊन आणि माझा आज फोन स्विच ऑफ झालेला. पहिल्यांदा 1% चार्जिंग होता. सकाळ जण लाईटच नव्हती. तर आता बाजारात काय काय आणलंय तुम्हाला दाखवते. कोणती भाजी? गरगटी हाय की, पण ह्याचं नाव काय? पालक. कशी असते का? तुम्ही मला कमेंट करून सांगा ही भाजी कोणती आहे. मलाच नाही ओळख. नाही हो, पालक नाही. कोथिंबीर ही माय फेवरेट भाजी. मला शापूची भाजी लय आवडते. आणि इथं दोडकं, ढोबळी, वांगी, खदम बाजार. बघा किती आयटम आहेत. 1 2 3 4 5 5च आहेत. त्यातलं हे तर काय फक्त हे भाजी, ही भाजी करून तर जमत नाही. ही फक्त आपल्याला एक्स्ट्रा असंच त्यासोबत खायला म्हणून. दोडक्याचं तर सकाळचंच होऊन जातं. वांग्याचं एक दिवस संध्याकाळचं बनल. तर एवढ्याच आयटम आहेत आमच्याकडे बाजारात, दुसरं काही नसतं. त्यामुळे मला ना स्वयंपाकाचा जास्त विचार पडतो. आता मी त्यांना म्हणलं नाही एवढंच का आणलं, आता म्हणणार की पैसे वाचव म्हणते आणि वरनं म्हणते पण एवढं आणतं. काय म्हणणं आहे तुमचं? सांगा ना. तो पण काय द्यायला नव्हतं मॅडम. आम्हाला माहितच नव्हतं. आम्हाला तिथे गेल्यानंतर आम्ही हॅपी बर्थडे म्हणलो की मॅडम. नवीन पेन घेऊन जायचं नव्हतं. बघा बघा पप्पा, तुम्ही दिसा ना हो. सकाळ धरणार गेल्यावर उद्या नाही, उद्या रविवार आहे. सोमवारी केल्यावर पेन घेऊन जायचं. मॅडमशी म्हणायचं त्या दिवशीचं गिफ्ट तुमचं राहिलं म्हणायचं. मला माहित. एक शेंडी कुठे गेली तुझी? एक शेंडी तिरकी दिसतीये. चला आता आमचा गॅस संपत आला, त्यामुळे आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करावा लागणार आहे. कारण नको ठेवू नका वासेल. पाऊस नाही तेव्हा चुलीवर करावं ना. आता लवकर गॅस भेटेल माहित नाही 45 दिवसानंतर ना. आणि गॅसची किमती पण वाढल्या का. आमचं तर लायकीच नाही राहिली काय गॅसवर स्वयंपाक करायची. मोठी मोठी स्वप्न पाहिजे बघायची. लायकीची बाहेरची स्वप्न आहेत आमची. चलो चला. माझ्या नवऱ्याला ना 5 मिनिटं पण बसा भेटत नाही. आलं का खाल्लं कसं बस आणि लगेच निघालं जातात जळण आणायला, कारण जळणच नाही. काय करायचं, संसार करायची हवस येते. नाही तू नको, तिकडे जागा खराब आहे, तिकडे मार खाणार. बोलत नाही तो का? तू जाते का मग? होय, काय झालंय? इथं एक सीताफळाचं झाड आलेलं का उपटलं तुम्ही? इथं आलं होतं, काँग्रेस सोबत उपटून टाकलं या. टाका. आता जेव्हा ही झाडं तोडवलं आपण तेव्हा मग आपल्याला झाड पाहिजे ना. हा ए जाणारी सीताफळ सहजच व. मग तुमचं काय म्हणणं या? घरी चल ए घरी जा. घरी हो. लवकर या, टाइमपास करू नका. चल की. चल आता आपण चूल पेटवूया. चला तू घरातला आवर, झाडू बिडू मार. होय होय का? आम्ही पहिली बनवली होती, मम्मीने बनवली होती तर आम्ही लय खुश झालो होतो. खुश म्हणजे खुश. आता मम्मी म्हणली होती आता आपण गॅस संपणारच नाही, आता चुलीवर स्वयंपाक.
आधी कशी छोट्या चुल्या होत्या 2 आणि आता आम्ही असंच घर दाखवा बनवलं. इकडे आणि आता दाखवा इकडे जागा कॅमेराला हलवती. नमस्कार मम्मीच्या भाऊमध्ये. आता 7 वाजले ते या. आता मम्मी चाललंय स्वयंपाक करायचं मम्मीचं बाहेर चुलीवर. कसं चाललंय? इथं बघा तुम्ही सांगितलं नाही, इथं पत्र लावून घ्या द्यायचं. आम्ही पत्र लावून घेतलंय ना, आता बऱ्यापैकी तरी वारं यायचं थांबलंय बरं का छान. आणि मेन गोष्ट सोनूला ना घड्याळ कळायला लागलं, एक्झॅक्ट टायमिंग सांगते. आता ती 7:20 झाले, 7:15 झाले. आता ते टायमिंग सांगते छान. लगेच ती आणि आज झाली. चूल आज नाही कवाशीच बनवली या. आणि मम्मी मगाशी काय म्हणली, मगाशी कसल्या मध्ये म्हणली, मी सांग ना मम्मी, काय म्हणते रे? सांग ना. मला आठवत नाही. हा सोनूला छान कळते. ब्लॉग मी टाकणार आहे, ती मगाचा ब्लॉग कुठला माझं कट करणार आहे, तुझा टाकणार आहे त्याच्यात. कुठलं सोनू ब्लॉगिंग छान करायला लागली. मला कॅमेरा असा डायरेक्ट मध्ये असं करा येत नाही, पण ती कॅमेरा लगेच फिरवती आणि परफेक्ट असं काहीच नाही, तिचं तोंड दिसत नाही, मान दिसती, असं परफेक्ट कॅमेरा पकडते. आणि माझ्यापेक्षा छान ब्लॉगिंग सोनू करते. आणि फक्त तो- फोन हलवू नको, तुम्हाला चक्कर येईल तिचा ब्लॉग. म्हणजे जेव्हा ही शूट करते ना, तेव्हा तुम्हाला चक्करल्यासारखं होतं, कारण कंटिन्यू असं असं हलतं. काय बघितलं तर आता बघा बऱ्यापैकी तरी वारं थांबलंय. थोडं थोडं इकडे येते, पण जास्त करून किती इकडनं आग वारं येत पेटले होतं. बघा बघा. पटली असं आम्ही पटल्या लावून घेतले की काही करू नका, म्हणजे मला माहित नाही काय आहे. Ignore. हा काय इग्नोर इग्नोर करायचं? त्या पटल्या म्हणून ग इग्नोर करू नका. आता असणारच काळा होईल म्हणून लावलाय आम्ही. असू दे चला. आता दिसते का मी दिसते. आता वर धर थोडीस, पप्पा वर धर फोन जरा थोडीसा. हा. तिकडं पप्पा जलन तोडत या चाललंय तिकडं. आत्ताच आणलंय जलन, तरी पण तिकडं तोडायचं चाललंय. आता स्वयंपाक करायचं म्हटलं का जलन लागतेच की. माझ्याकडे बी. कसं आहे नमुना. अगं चल पेट ना. मग तूच लाव उपाय एक. काय उपाय लाव. कागद असतील की ग कागद घरात. बरं झालं, मी आज जाणार होती सकाळी सगळी कागद, पण माझ्या अचानक लक्षात आलं की आपला, मी दिसते का, आपला गॅसला 2 महिने होऊन गेले तर, म्हणजे 2 महिन्यापेक्षा जास्त झालं तर कधी पण गॅस जागा देऊ शकतो आपल्याला. त्यामुळं मग थोडंसं बचत करण्यासाठी म्हणलं चुलीवर करावं. पाऊस आला का अर्जंटमध्ये घरात करायचं, फक्त आता पाऊस नाही तेव्हा चुलीवर करायचं. म्हणजे आता उद्या पण थोडंसं पुढचा पण उद्या विचार पण केला पाहिजे. करायचं. तात्पुरता विचार करून जमत नाही असं मला वाटतं. चला आता मी ह्याच्यावरती घालणार आहे. आता मम्मीचा म्हणजे आयो कसं जा तिकडे पप्पांना दाखव जा. चल आपण आता अगं मध्ये काय येते या? पुढं बघ. काय चल आता आपण पप्पाला दाखव. ऐ काय चाललंय पप्पा? हवा का गवत काढायचं चाललंय ह्यांचं. गवत काढताय आम्हाला जात नाही तुम्ही. आता इथं जलन काढायचं चाललंय आणि गवत पण काढतात या. झाड आम्ही इथलं तोडलंय, मोठं उठलं हो ना पप्पा. बाद झालं. किती काढताय गवत, इकडं ढिग लागलाय पाक. अयो इकडं बघा गवत काढलं का छान असं. बोला ना काहीतरी पप्पा. छान दिसतं ग. हा बोला की काहीतरी. म्हणून तोडायचं चाललं. नाही वाटलं तर काय करायचं? आणि साफी येतात या कुठं तरी हो ना तरी ना हो. सगळीकडे. मच्छर चावतं गावात. हा हा जाण काढतोय, जाण काढतोय का इथलं? आता राहू दे, अंधार झाला. या कुठं घरी या. आमची वाढ काय? सकाळी काढा मच्छर असतं. अंधारात दिसतंय का हातातलं काय? दिसतंय वरचं का वर. अंधारात हातातलं काय दिसतंय का? गवत काय थोडं वाढलंय का ती? खालचं नाही काढत वर. टाइम टेबल असतो की. बाई हे किती आहे या. किती बोंबालतीस हा, किती बोंबालतीस. लाईट का लावली नाही त्याची? लाईट मला माहितच नाही. बडा बडा टाकून येऊ का? आता अंधार पडलाय, मला सांगा हातातलं काय दिसतंय का? एवढ्या रात्रीचं कोण हा, गवत काढतं? सापी टाइम असतो कुठल्या गोष्टीचा. थोडं गावात टाकून येऊ का? राहू दे. मी बोलायची वाट बघायची, पण माझं बोलायला तोंड दिसतं मग जास्त.
चला बाया ही तल्लच आहे तुला बोंबालेलं तोंड दिसतंय वे. हा हा म्हणती अजून. आमची नेत्रा कशी लसूण सोलतीया. म्हणत मला सोनू म्हणते सोनू आमची कशी लसूण सोलतीया. तू कुठं फोडला हा सोल. आज कोण कॅमेरा कॅमेरामॅन आहे मी, कॅमेरामॅन आहे. केलाय का हा तू? केलंय 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 की. हे का आता कॅमेरामॅन मी रेडी. जोरात लसूण सोलती बघा. अजून जोडला पण नाही हा. चांगला सोल. चलती पटापटा काम कर. काय आम्ही तुला लसूण बिसून सोलायला लावल्यावर ना. हा मी चुकी येतो ना. असं वाटतं का नाही बारकं राहिले असते बरं झालं असतं असं वाटतं का नाही. असं वाटत मग वा खबा का मी सांगू का तुला कसं वाटतं. ते लाईट लावा ना पाठीमागची. सांग तुला कसं वाटतं. सकाळचं ना गडबड असते डबा करून द्यायची उरकत नाही पटपट तर तिला लसूण सोलायला आम्ही उठवतो. हातरणार आणि गो ती पडती. पोळ्याला जागी असते आमची माझ्या बघती पण उठत नाही आणि कधी हो. कधी आणि आहे का इकडे ना दाखव, इकडे आहे का ना असते का ना जागी. दाखव. आणि खिचडी बनवायची असते ना ज्यावेळेस लसूण सोलायचं नसतं ना त्या दिवशी तेव्हा उठती. पाठच उठती. आणि ज्या दिवशी आम्ही जागरण गोंधळात तिकडे गेलो नाही त्या दिवशी काहीच काम नव्हतं त्या दिवशी आमच्या आधी उठली ती म्हणजे माझं झोपायचं टायमिंग आणि हिचा उठायचं टायमिंग झालेला. काय बघते तिकडे. मी बोलते ना माझ्याकडे फिरायचं जे जे बोलत असेल ना तिकडे दाखवायचं असतं. हा. ती कॅमेरामॅन चांगलाच नाही लसूण सारा कोण मी देतो. हलवू नका. त्या दिवशी लोक थांब थांब मला येतं धरा येतं मला. राहू द्या तू लसूण सोल जा. ठेवा आपापली कामं करा. लसूण सोल तू. नाही माझं काम आहे हे. दूर काढा थांब. मम्मी कशी बघते बघ दूर. बोला काय बोला की तर कशी आहे ती. तुमच्यामुळं आई बाबाच्या घरी फुकलं नाही आता फुकायची वेळ आली आहे. होय का. मग ती पत्रा बघ कसं दिसते छान दिसते का नाही. वार दट्टी केली का नाही आपण. वार आता थांबते का नाही. आता वार लागत नाही का नाही लागत. त्या दिवशी पोळ्याचा स्वयंपाक मी कसल्या वाऱ्यात केला तुम्ही बघितला असेल फ्रेंड्स. उदोड्या माराय गावते त्या. उदोड्या माराय आहे की नाही. घरात पडल्यावानी होत. तुम्ही माहेर दाखव ना कुठे दाखवते तिकडे दाखवते का उशी नाही पप्पा तिकडे दाखव. बॅटरी बंद झाली बॅटरी लाव. आहे ना. तुम्हाला आमची फॅमिली आवडते का नाही सांगा बरं का. मम्मी काय होतं बघा काय होतं. तीन नाही काय भुंगा पडलाय. तीन जणच फॅमिली येते की आपली हा मग तुम्हाला आमच्या तिघांचं त्रिकूट आवडतं की नाही आता पण सगळ्यात आधी माझा आवडत असणार सोनूचं तुमच्या सोनूचं लालक्या सोनीचं स्वतः तारीफ नसती करायची. लालक्या सोनूचंच आवडतं कोण म्हणलं तू लाडके म्हणून का बंद करते बॅटरी. होय बंदच होते अगं हो, बघ इकडे बघ. तो भुंगा कसा चौक तुला काही. आता बघा तू नसतं एवढा मारू नको. तिथं काम करू लागायचे. मला एक काम लावलंय बघा काय कोथिंबीर काढायची कोथमीर कोथमीर. शी मगाशी काय म्हणली सांगू का हा. कोथिंबीर म्हणली. कुत्री म्हणली कुत्री कुत्री. असं मला उच्चार आला नाही करायला. कोथिंबीर म्हणते थांबा आता 15 ऑगस्ट आले आणि सोनू भाषण पाठ करते. सोनू भाषण म्हणून दाखव. भाषण म्हण. दाखव. नमस्कार सगळ्यांना माझे नाव नेतला संग्राम जाधव मोठ्यानं मोठ्यानं. नमस्कार सगळ्यांना माझे नाव नेतला संग्राम जाधव हा असं पुढं काय? पुढे बोल ना. आज आज हा काय दिवसभर एवढं शिकवते तरी एवढं लक्षात राहणार तुझ्या. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्ट आहे आज आपण 15 ऑगस्ट साजरा करतो या हा पुढं 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा हा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन हा पुढं स्वातंत्र्य दिन. पहिला टाइम स्वतः करेक्ट बोलला. स्वातंत्र्य नीट नीट. झालंय 4-5 ओळी पाठ. फक्त तिच्या 15 ऑगस्ट हा शब्दच लक्षात राहणार नाही. बाकी ती म्हणते दोन शब्द हा नीट म्हण. ती खालची लाईन पाठ झाली तिची आज काय स्वातंत्र्य दिन वगैरे पण ती तिला माहिती नाही पडत लक्षात राहील. नीट नीट म्हणायचं. आता किती दिसायला लागले ठेव आता बोला. सगळं मागायचं काही गेम नाही गेम माहित नाही सगळं शांत बसून. ए ओठ नखरे. एक काम धड सांगितलं एक काम होत नाही. बायको म्हणते कोणाची. हात लावायचं.
सगळं बायकोच करते हे का? मग करतीच. करते का? जे माझ्याच्यानं होतं तेवढं मी करते, तुम्हाला तेवढं पण काम होत नाही का हो? मला चपात्या लाटा येत असतं नाही अशा लाटून खा असं चारलं असतं का असं स्वयंपाक करायला येत असतं. पडेल. स्वयंपाक करायला येत असतं तर बायको कशाला केले, तर मला फक्त आणायला केले होय बा. असं मला म्हणता. मी जेव्हा ना चांगलं जेवण बनवते ना, त्यांच्या आवडीचं बनवते ना, मग लय प्रेम येतं. माझी बायको, माझे आमक. आणि जेव्हा मी त्यांच्या आवडीच नाही बनवत ना, सारखं तोंडात मला वाईटच असतं. करते मध्ये मध्ये. ह्याच्यावरूनच कळतं माझी किंमत फक्त स्वयंपाक करण्यापर्यंतच आहे. आणि असं मला कोणीतरी म्हणलेलं पण, तुझ्या नवऱ्याला तुझ्या घरात स्वयंपाक करायपर्यंत. आधी मी लहान होती तेव्हा एवढं माया करत नव्हतं ना, आता मोठी झाली तरी आता माया करत नाही बारकी होती तेव्हा अशीच शिवत होती, माया करत नव्हती म्हणली. मग मम्मी किती माया करायची मला माहितीये का तुम्हाला? होय एवढी बेस्ट करायची. होय. आणि आता बदललंय, गावच बदललंय. लंगत बदललं. कोणाचं आता रंग बदलला? मम्मी प्रेम कळत नाही, आता पप्पा कळतात. मी नाहीच करत, मी तिला सांगितलंय मी तुझ्या प्रेम करत नाही, है ना. सगळं बदललंय आहे का नाही? आता मी मम्मीच्या एवढं प्यार करणार. त्याचा बस झालं. आणतानाच आणली खराब त्यातलं. मम्मी चपाती लाटते. 8 वाजून 22 मिनिटं झाली ती. 8 वाजून 22 तुमच्या मिनिट. आधी सांगितलं 8 वाजून 22 मिनिटं झाले. तिला आता घड्याळ कळायला लागलं. हुशार झाली माझी सोनू. माझ्या तोंडावर तुझाच अंधार येतोय आणि तर मला बसायला येणार बरं का. आता ढिकाटू खेळणी मोडलेलं नाही त्यामुळे. बघ मम्मी इथे का उद्या हे पावसायला लागलं का? हो आज जर येतंय लय नाही थोडं येतंय. झालंय आता चपाती लाटायचं ते अजून. तुम्हाला एकदा ठेवू का? आणि ए राहू दे आणि कालवण करते मग झालं. आता direct तुम्हाला ना स्वयंपाक झाल्यावर भेटते, कारण ऑलरेडी ब्लॉग लय मोठा व्हायला लागला. हो, आज आम्ही त्रास होतो. दिवसभर अयो सुकून गेली असती. स्वतःकडे कॅमेरा फिरवायची इतकी घाई असते ना हिला. दिवस का पाऊस यायला लागलाय का? तर बघा मी स्वयंपाक करत नाही, चपाती लाटोस तोपर्यंत माझ्या नवऱ्याने इकडे अंथरूण टाकून ठेवलंय. आम्हाला थोडी जागा झोपाय परत नाही आहे मशीनमुळे, नाहीतर आमच्या अंथरूण पाक तिकडं कपाटापर्यंत असायचं. तर आता आम्ही बाहेरच जेवणार आहे, त्यामुळं आम्ही आतमध्ये अंथरूण टाकलंय, तर इथंच जेवणार आहे. आणि घरात उजेड पडे ना, कारण घरातलं बल बाहेर लावलाय. हां हां कसं वाटतंय बाहेर? हे आपल्या चिंध्या तर ना बाहेरच येतात. हाय त्या म्हणल्या येणारच की ग. हो की, पण ते बरोबर दिसत नाही ना व्हिडिओमध्ये. मम्मी असं अर्ध हे जाते ह्याच्यात. हां हां सोनू जेवली बघा इथं. आता आम्ही जेवणार आहे, कालवून उकळते म्हणून थांबले. तर चला इथं जेवूया, थोडंसं बोलूया, एंड करूया व्हिडिओचा आता. हां आधी मला कालवून बघू द्या. जाळी इजलं इकडं, अंड्याचं कालवून बनवलंय. सगळे काय काय खातात पण आम्हाला काय भेटत नाही. नगळायला लागलं, सर्दी झाली. अंडे भेटणार ती का? अंडे भेटते ती किंवा मला तर असं पण ती मटण फेटण नाही आवडत. तुम्हाला नाही भेटत, तुमचं वाईट वाटतं मला की तुम्हाला भेटत नाही का, काम करून भेटत नाही असं वाईट वाटतं. आणि एक सांगायचं तुम्हाला, काय म्हणलं डबल बोला. असं म्हणलं देव चांगलं येतल. कधी येतं तर लग्नाला 6-7 वर्ष झाली, ह्याच आशावर आहे की आता देव चांगलं येतलं, मग देव चांगलं येतलं. आणि असं विचार केला तर वाटतं की 7 वर्षात आपण एक गोष्ट नाही करू शकलो. घर नाही, साधं एक रूमचं घर नाही बांधू शकलो. आणि मी रात्री एक घराचा फोटो जे स्लॅबचं होतं ते माझ्या नवऱ्याला दाखवला. माझ्या नवऱ्याने डायरेक्ट तिकडं तोंड केलं. म्हणलं आपलं एवढं बजेट नाही बाळा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं? मी म्हणते का तसलं घर बांधा, कधीच नाही म्हणणार. मला माहिती नाही आहे ग, विषय त्याचा नाही. आम्हाला माहिती आहे पण आपण गरीब येत आहे ना. बघा त्या पुरेल तिकडे. आपले ऐपत बघूनच बघायचं असतं. मी जस्ट दाखवलं की ह्या घराच्या जाग्यावर बरोबर आहे, पण त्या घराकडे बघायचं नसतं ना आपण. जे काय आपल्या स्वप्न बघायला डोळ्यांना थोडे पैसे लागतात, करायला पैसे लागतात, पण फुकाट स्वप्न इच्छा बघणं, म्हणजे फुकाट स्वप्न आनंद बघायचं भेटत असेल ते ह्या घरावर जागेवर, तर हे, तसं घर नका उभं राहत ठेवलंय. असेल तर काय आहे तेव्हा. आणि आता मी चपात्या लाटत होती आणि सोनू पप्पा घरात अंतरून टाकत होता. मी म्हणलं बाय माझा नवरा, म्हणजे भारी वाटलं की मी एक काम करते. तर हां 8 वाजून किती मिनिटं झाले ते वाजायचे ते, अजून वाजलेच वाटतं.
तर सोनू म्हणते की पप्पा आधी कसं वागायचं ना आता बदललं तर इथनं रागाचं झालं. फोडले तुम्ही. फुली फोडली. फुटकोया कुठनं पण यायला लागले त्या. मी सांगते द्या का, तर मी म्हणलं असं नको म्हणू बाबा, नजर लागते. बघू पप्पा. मागच्या वर्षीचं जाऊन ब्लॉग बघा, ह्या महिन्यातलं जून जुलै ऑगस्ट मधलं. आमची किती भांडणं, आपली किती भांडणं झालेली. हा काय गं? झालेली की ग. चला जेवूया उठूया. लय मस्त भांडणं झालेली. पैकी आता. मागच्या वर्ष आम्हाला आठवलं का नाही की बसच म्हणजे भारी वाटलेलं की तेव्हापासून माझं पेमेंट चालू झालं, पण भांडणं लय झालेली आमच्यात. लय म्हणजे लय भांडणं झालेली. हे काय लावाय आणले पावडर होय. बापावरचं प्रेम. तिला का पाण्यातल्या पोरावानी मग आता इथं बरोबर टिकली इथे एक लाव, इथे एक लाव, इथे एक लाव, राहू दे, लाव तुझ्या इथे एक तोंडाला. लाव, इथे एक लाव, इथे एक लाव, ते कुठं लावते? लाव. दोऱ्याला लागले. तर चला आता ब्लॉगचा मी एंड इथंच करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर बघा आता सबस्क्राईब ही करायला पांढरी कसं दिसते. विसरू नका. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. बघू तोपर्यंत नुसती पांढरी पांढरी झाली. हो झाली. लहान बाळासारखी. गोडी गोडी होते. तर चला बाय बाय. एक लाईक एक कमेंट, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. चला बोला, चला एंड करा. बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय. उद्या भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. उद्या तर खास असणार व्हिडिओ. काय असणार आहे खास? खास म्हणजे मी आता नाही सांगणार, उद्या सांगणार. काय प्लॅनिंग केलं काय आहे ना? खास? तर लवकरच आपलं मंथली बजेटचं सांगा व्हिडिओ बनवायचंय मला. तर उद्या टाइम भेटलं तर बनवू, कारण उद्या आहे संडे नाही, उद्या आणि मी सांगणार आहे. संडेला आम्हाला लई काम असते. ते आठवड्याचा घरातला राडा असो, भांडे असो, कपडे असो आणि बरंचसं काय. आणि आता इथं चुलीवर स्वयंपाक करायचं म्हणलं तर थोडंसं म्हणलं डबल पोतारा वगैरे चुलीला देऊन घ्यावा. तर चला दोन माझं बाय 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 बाय. बाय दोरानं कोंडाटलं ते. बाय. तर बाहेरच बसून जेवतोय. कसं वाटतंय बाहेर बसून? ती बघा टिकली कशी लावली ती. मस्त वाटते. थोडं थोडं झिरझिर येते मधून अजून तरी पण. आणि लवकरच आता असं कंटिन्यू आम्ही बाहेरच करणार आहे, कारण आता आहे आमचा प्रॉब्लेम झाला. चला खातो. मी फक्त ही खाणार आहे, जास्त मला काही जेवायचं नाही. आता गॅस वाढलाय. गॅस वाढलाय. आमचं इतकं पैसे नाहीत आमच्याकडे की आमचं ॲडजस्ट होत नाही कमी पगारात, त्यामुळे तर असं जाऊ दे. चला या जेवायला. जेवाय बोलो. जेवायला. झोपाय तुम्ही या. ते झोपाय बोलवती, जेवाय बोलत होतं. या जेवायला चला.